तेल तेल आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्वाचं आहे स्नेहन. आपल्या शरीराला स्नेहनाची सतत गरज आहे. लहान मुलांचा विचार केला तर फॅट हे सगळ्यात महत्वाचं अखंड जगानं मान्य केलंय. आयुर्वेदानंही आपल्या श्लोकामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. तैलम मुख्यम तीक्ष्णम व्यवाई, म्हणजे काय, तेल हे मुख्य, तीक्ष्ण आणि व्यवाई असलं पाहिजे. तीक्ष्ण म्हणजे काय हो, तर गुणानं उष्ण असलं पाहिजे. व्यवाई म्हणजे काय, तर ते पटकन पचलं पाहिजे. तर हे तेल काय करतं आपल्या शरीरामध्ये, तर त्वक दोष कृमिवातग्नम, म्हणजे त्वचेचे आजार सर्व असतील, शिवाय पोटातील आणि इतर ठिकाणचे कृमी असतील, आणि शरीरातला संपूर्ण वात असेल, हे वात कमी करण्याचं, कृमी कमी करण्याचं आणि त्वचेला कांती आणण्याचं काम करतं तर तेल करतं. बल्यम, शरीराला ताकद देण्याचं, आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा फॅट मेटाबॉलिझम मधनं एनर्जी तयार होते, ती एनर्जी तुम्हाला खूप चांगल्या काम करते. स्निग्धम म्हणजे काय, हे बल्य आणि स्निग्ध म्हणजे एक तेलकटपणा, गुळगुळीतपणा, तुळतुळीतपणा, अगदी शौचात साफ होण्यापासूनच्या क्रिया असतील किंवा आपल्या शरीरातले मल इझिली बाहेर पडण्याचं, म्हणजे घाम असेल, डोळ्यातली घाण असेल, कानातली घाण असेल, इझी बाहेर पडण्यासाठी सर्व स्त्रोतसामध्ये, म्हणजे 72,000 जेवढ्या नाड्या आहेत आपल्या शरीरात, या सगळ्या मऊस आणि अगदी इझिली मल बाहेर काढण्याच्या स्वरूपात जर पाहिजे असेल तर त्याला आतून स्नेहनाची गरज आहे. पण आपण आज जे तेल खातो ते खरंच भारतीय खातो का? चला मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारतो. खरंच आपण जे तेल खातो तो भारतीय खातो का? आपण ओळीनं सुरुवात करूयात. पहिलं तेल सोयाबीन तेल, दुसरं तेल सूर्यफूल तेल, तिसरं तेल सरकी तेल, चौथं तेल पाम तेल. जरी आपण वापरत नसेल तर बेकरी प्रोडक्ट मध्ये आणि सर्व तळणाऱ्या पदार्थांमध्ये जे विकत घेतो पॅक फूड, ते सगळं पाम तेलामध्ये तळलेलं असतं. म्हणजे ते पाम तेल आधुनिक अलीकडच्याच काळामध्ये प्रसिद्ध होत चालणारं राईस ब्रँड तेल, तर आणि सरकी तेल, हे सर्व तेल एकही तेल भारतीय नाही. हो, पुन्हा एकदा मी सांगतो, यातलं कोणतंही तेल भारतीय नाही. सोयाबीन तेल 1970च्या दशकामध्ये चीन जपानामध्ये प्रसिद्ध झालं, मोठ्या प्रमाणात त्याची लागवड झाली, मोठ्या प्रमाणात ते उत्पादित झालं. त्याचा जो काही आपण पेंड म्हणतो, ती जनावरांसाठी, कोंबड्यांसाठी मोठ्या प्रमाणात चालली, आणि ते जे तेल उरायला लागलं तर ते तेल हे भारतीय लोकांच्या माथी मारलं गेलं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्याचा सुरुवातीला यूज होता इंडस्ट्रियल यूज. दुसरं तेल आहे सूर्यफूल तेल, मूळ अमेरिकन आहे. 1980च्या काळामध्ये ते आपल्या भारतामध्ये आलं, आणि अमेरिकेनं इतकं बियाणांचा प्रचार केला आणि त्याच्या तेलाचा इतका मोठा प्रचार केला की जसं काही भारतीय लोकांचं ते मुख्य खाद्य तेल आहे की काय, असं भासवून ते तेल मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केलं गेलं, वापरलं गेलं. चौथं तेल आहे सरकी तेल. पूर्वी सरकी जी असायची, म्हणजे काय, तर कापूस काढल्यानंतर त्याच्या ज्या बिया असायच्या ते भिजवायचे. 24 तास भिजल्यानंतर गाईला, म्हसरांना आणि इतर जनावरांना त्यांचं दूध क्वालिटीचं होण्यासाठी ती भिजवलेली सरकी खाऊ घालायची. परंतु अमेरिकेनं सगळ्यात महत्वाचं, त्या तेल काढून इंडस्ट्रियल यूज होण्यासाठी, इंडस्ट्रीच्या कामासाठी उपयोग होण्यासाठी, रंगकामासाठी, अशा अनेक विविध कामासाठी ते तेल वापरलं, आणि ते ज्या वेळेला शिल्लक राहिलं ते पुन्हा एकदा भारतीयांच्या माथी मारलं गेलं. आणि हे सरकी तेल इतकं सुंदर आहे, कोलेस्ट्रॉल फ्री आहे, अमुक तमुक जाहिरातीमधनं मोठ्या प्रमाणात त्याचं मार्केटिंग झालं आणि ते भारतीयांच्या माथी मारलं गेलं. जपानमध्ये राईसला खूप महत्व आहे. राईस ऑइल असेल किंवा राईसचं तेल असेल किंवा राईसचं पाणी असेल, म्हणजे आपण जे हे म्हणतो, तांदळाचं पेज म्हणतो, तर त्याचा कॉस्मेटिक यूज असेल, तर किंवा ह्या राईस ब्रँडचा कॉस्मेटिक यूज असेल, तर राईस ब्रँड ह्याचा अर्थ काय, तर जो तांदळाच्या वरती कोंडा येतो त्या कोंड्यापासून बनवलेलं तेल हे जपानमध्ये प्रसिद्ध आहे, आणि ते जपानमधनं प्रसिद्ध होऊन कोलेस्ट्रॉल कमी करणारं आहे, खूप चांगलं आहे, हार्टसाठी चांगलं आहे, अशा पद्धतीनं मार्केटिंग केलं गेलं आणि ते भारतामध्ये सुद्धा वापरायला सुरुवात झाली. तर मूळ भारतीय तेल कोणती, ज्याच्या हजारो वर्षापासून पिढ्याने पिढ्या सगळी जुनी माणसं कशावर जगली, हे रिफाईन तेल न आता अलीकडच्या 30-40 वर्षामध्ये जागा घेतली. पण पूर्वी काय खात होते लोक, स्नेह, एवढा तेलाचा उहापोह शास्त्रांमध्ये केलेला आहे, तर हा स्नेह आपल्या शरीरात जाण्याचा मार्ग कोणता आणि कोणता प्रकार होता, तर सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे तूप. तूप हे स्नेहनासाठी सगळ्यात मोठं वापर. आज
फक्त राजे महाराजे लोक खायला लागली का काय, की मोठी मोठी लोक तूप खातात की काय? पूर्वी तुपातच सगळं असायचं. लाडू घ्या, चिवडा घ्या, अनेक पदार्थ घ्या, शंकरपाळ्या घ्या किंवा असे अनेक काही पदार्थ आहेत की पूर्वी काळापासून जी प्रसिद्ध आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, तर ते सर्वच्या सर्व तुपात बनवायचे जायचं. सगळ्यात आपले आदिदेव म्हणून विघ्नहर्ता ज्याला आपण म्हणतो गणपती, त्याला सुद्धा जे लाडू बनवले जायचे ते तुपात बनवले जायचे. आजकालचा अगदी तुम्ही प्रसाद देण्यापासूनचे काय असेल तर तेवढेच काही तुपात बनवले जातात, परंतु मुख्य भारतीयांचं स्नेह किंवा जे काही तेलकट पदार्थ खाण्याचा मार्ग होता म्हणजे तूप होता. त्यानंतर काय असायचं तर विभाजन. भारताचं उत्तर, मध्य आणि दक्षिण असे 3 भाग असायचे आणि तिन्ही भागामध्ये वेगवेगळी तेलं वापरली जायचं. मूळ तेल जे उत्तर भागामध्ये वापरलं जायचं ते मोहरी आणि तीळ तेल, आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्या 2 तेलांचं वर्णन अति मोठ्या प्रमाणात आहे की जे तीक्ष्ण, व्यवायी हे जे गुणधर्म सांगितलेत आयुर्वेदामध्ये, की हेच तेल श्रेष्ठ आहे की जे पचायला हलका आहे, इजी शरीरात जातं आणि शरीरात अपाय करत नाही, म्हणजे कोलेस्ट्रॉल साठू देत नाही, लिपिड जे काही एलडीएल्स आहेत हे वाढू देत नाही, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये त्याला साठू देत नाही आणि लिव्हरवरही लोड येत नाही. असं जे काही तेल आहे तर हे मुख्य 2 तेलाचं उहापोह आयुर्वेदामध्ये खूप केलेला आहे, मोहरी आणि तीळ तेलाचं. तिसरं तेल आहे खोबरेल तेल, जे दक्षिणात्य ज्या ठिकाणी दमट वातावरण आहे, उष्णता खूप आहे, तर अशा ठिकाणी खोबरेल तेलाचा वापर हा सर्वात जास्त व्हायचा. आणि चौथं जो मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वापरलं जात होतं तर ते म्हणजे परंपरेनं आपल्या आजी आजोबाच्या खापर पंजोबाच्या काळापासून, तर ते म्हणजे होतं करडी तेल. आज ते 4,000 रुपये किलो झाले, की जे मूळ भारतीय आहे. आज आपण कोलेस्ट्रॉल फ्री साठी, हृदयविकार होऊ नये म्हणून ऑलिव्ह ऑइल जे जगात खूप कॉस्टली आहे, 3,000 4,000 रुपये किलो आहे, तर हे तेल सुद्धा मोठी मोठी लोक आवर्जून आणतात, त्याच्यामध्ये तळतात. का तर ते तळल्यानं आपल्या शरीरावरती अपाय होत नाही, बीपी शुगरच्या ह्याला त्याचा अपाय होत नाही. परंतु आपलं तीळ तेल, मोहरी तेल आणि करडी तेल जे मूळ भारतीय आहे, तर याच्यामध्ये जी पॉवर आहे ती कोणत्याही तेलामध्ये तसं बघितलं तर नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्नेह जो आहे तो तुपात सर्वात श्रेष्ठ सांगितले. त्यामुळं खरं तर सर्व तेल बाजूला ठेवून जर आपण तूपच खायला सुरुवात केली तर त्याच्यासारखं श्रेष्ठ नाही. आता तूप म्हणाल तुम्ही म्हशीचं खाऊ, डेअरीतलं खाऊ, जर्शाचं खाऊ का कुठलं खाऊ, तर शुद्ध तूप मिळतंय कुठं? आणि मिळवायचं असेल तर ते इतकं कॉस्टली होत चाललंय, तर आपल्या खिशाला ते परवडलंही पाहिजे. तर त्यासाठी आम्ही साधा सिंपल फॉर्म्युला आजकालच्या लोकांना सांगतो, की परवाच एक माझ्याकडं रुग्ण आली होती की तिला डायबिटीस होता, हृदयविकार होता, अँजिओप्लास्टी झालेली होती आणि शिवाय शरीरावरती प्रचंड सूज झाली होती. मी त्याला हाच प्रश्न विचारला की तुम्ही तेल भारतीय खाता का विदेशी खाता? ते थोडा वेळ 5 मिनिटं त्यांना कळे ना, हा काय कॉमन प्रश्न आहे, जे लोक सगळे खातात तेच आम्ही खातो. मग रिफाईन सोयाबीन तेल आणि रिफाईन सूर्यफूल तेल याचा वापर लहानपणापासून झालेला आणि त्याच्यामुळे शरीरातले जे स्त्रोतच आहेत हे अवरुद्ध झालेत, म्हणजे काय तर नाड्या कुठंतरी चोंदायला लागलेल्या, आणि त्याच्यामुळं जो वहनाचा मलवहनाचा कार्यक्रम आहे तो मंदावतो आणि शरीरावरती एक प्रकारची सूज येते. त्यांना मी साधं सिंपल तुम्ही जे तेल खाता त्याच्यामध्ये 25% सरकी, 25% करडी, आणि त्या करडी बरोबर तीळ तेल, मोहरी तेल समप्रमाणात. म्हणजे काय, जर 1 लिटर तेल तुम्हाला पाहिजे असेल तर 750 ml तुम्ही जे काही तेल वापरता ते, आणि 250 ml मध्ये हे 3 तेल म्हणजे किती, तर सर्वसाधारण 80 ते 85 ml एक तेल, अशी तिन्ही प्रकारची तेल मिक्स करा. आणि ते मिक्स केलेलं हे जे काही मिश्रित तेल आहे हे वापरायला सुरुवात करा, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट इतके सुंदर दिसतील. मग हळूहळू 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 तुम्ही प्युअर तीळ तेलामध्ये, प्युअर मोहरी तेलामध्ये, प्युअर खोबरेल तेलामध्ये आणि प्युअर करडी तेलाकडे शिफ्ट व्हा. आणि तेही मेन म्हणजे कच्च्या घाण्याचं तेल सगळ्यात महत्वाचं आहे. का तर कोल्ड प्रेस ऑइल हे पूर्वीपासून बैलानं तेल काढत होते बघा, की ज्याच्यामध्ये अगदी हलक्या हातानं त्याला प्रेस करायचं आणि ऑइल काढायचं. आजकाल काय होतं, अनेक केमिकल डिटर्जंट वापरून या तेलाचा वापर, जे काही पेंड राहते त्याच्यामधला अगदी 5% सुद्धा तेल ठेवायचं नाही. अगदी खरवडून त्या वनस्पतीतून तेल काढायचं आणि त्या रिफाईन करायचं, जेणेकरून त्याचा वास कुठलाही राहणार नाही, गंध कोणताही राहणार नाही आणि ते खराब झालेलं पण कळणार नाही. इतकं हे रिफाईन तेलाचं मार्केटिंग मोठ्या प्रमाणात झालंय आणि त्याचमुळे अगदी मोठे मोठे हृदयविकार असतील, वॉल फेल होणं असेल, अटॅक्स असतील, ब्लॉकेज असतील, अशा पद्धतीचं अनेक विकार होत चाललेलं आहे. तर तुम्ही या व्हिडिओ पाहिल्यानंतर
लक्षात ठेवा की महत्त्वाचं मूळ भारतीय तेल खायला सुरुवात करा. अनेक रोग कमी होतील. जर खाता नाही आलं तर किमान पार्शियल पद्धतीनं मिक्सिंग करा आणि त्या पद्धतीनं ते वापरायला सुरू करा, जेणेकरून अनेक आजारांना आळा बसेल. तुम्ही नक्की कराल ना? यासाठी तुम्ही कोणतं तेल वापरता कमेंटमध्ये सांगा आणि तो कुठून आलं, कसं आलं, कोणत्या शतकात आलं आणि त्याचे दुष्परिणाम आम्ही निश्चितपणे तुम्हाला सांगू.